नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा आहे तुम्ही सगळे आनंदात आणि निरोगी असाल. आज आपण बोलणार आहोत दैनंदिन आयुष्याशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल. आपलं जीवन दिवसागणिक छोट्या छोट्या सवयींनी आणि निर्णयांनी घडतं. काही वेळा आपण साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्यातून मोठ्या समस्या तयार होतात. पण जर आपण थोडा विचार करून काही साध्या टिप्स अंमलात आणल्या तर आपलं आयुष्य अधिक सोपं, आनंदी आणि संतुलित होऊ शकतं. चला तर मग पाहूया दैनंदिन जीवनासाठी कोणत्या 10 उपयुक्त टिप्स आहेत. टिप्स क्रमांक 1, वेळेचे योग्य नियोजन करा. मित्रांनो, वेळ हीच खरी संपत्ती आहे. दिवस कसा घालवायचा याचं नियोजन नसेल तर काम गोंधळून जातं, ताण वाढतो आणि आपल्याला हवे ते साध्य होत नाही. सकाळी दिवसाची यादी तयार करा, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. यामुळे तुम्हाला लक्ष केंद्रित ठेवता येतं आणि काम अधिक व्यवस्थित पूर्ण होतं. लक्षात ठेवा, ज्याचं वेळेवर नियंत्रण असतं त्याचं आयुष्यावर नियंत्रण असतं. टिप्स क्रमांक 2, आरोग्यदायी आहार घ्या. आपण जे खातो त्यावर आपलं शरीर आणि मन दोन्हीही अवलंबून असतात. जास्त तळलेलं, गोड किंवा पॅक केलेले पदार्थ आरोग्यावर वाईट परिणाम करतात. त्याऐवजी ताज्या भाज्या, फळं, पाणी आणि घरगुती पदार्थांचा समावेश करा. लहान बदल जसे की चहा, कॉफी कमी करणे, पाण्याचं प्रमाण वाढवणे यामुळे मोठा फरक पडतो. आरोग्यदायी आहारामुळे शरीर ताजेतवाने राहते आणि मन शांत राहतं. टिप्स क्रमांक 3, पुरेशी झोप घ्या. अनेक जण झोपेचं महत्त्व कमी लेखतात. झोप अपुरी असेल तर शरीर दमतं, मनावर ताण येतो आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. रोज 7 ते 8 तासांची शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्ही टाळा. हलकं संगीत किंवा पुस्तक वाचा. नियमित झोपेचं वेळापत्रक पाळलं तर आरोग्यावर चांगला परिणाम होतो. टिप्स क्रमांक 4, पाणी पुरेसं प्या. शरीरातील बहुतेक समस्या या पाण्याच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं तर त्वचा निरोगी राहते, पचन सुधारतं आणि ऊर्जा वाढते. दिवसाला किमान 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. साखरयुक्त पेयांच्या ऐवजी साधं पाणी किंवा नारळ पाणी घेणं चांगलं ठरतं. पाणी म्हणजे शरीरासाठी नैसर्गिक औषध आहे. टिप्स क्रमांक 5, मोबाईलचा वापर कमी करा. आजकाल मोबाईल आपल्या जीवनाचा भाग झाला आहे, पण त्याचा अतिरेकी वापर आपला वेळ, लक्ष आणि मनशांती नष्ट करतो. कामापुरताच मोबाईल वापरा. अनावश्यक स्क्रोलिंग टाळा. दररोज ठराविक वेळ मोबाईलपासून दूर राहा आणि तो वेळ स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी द्या. यामुळे नात्यांमध्ये जवळीक वाढते आणि मनही प्रसन्न राहतं. टिप्स क्रमांक 6, खर्चावर नियंत्रण ठेवा. दैनंदिन जीवनात पैशाचं योग्य व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. लहान सहान गोष्टींवर उगाच पैसे खर्च करण्याऐवजी बचत करण्याची सवय लावा. प्रत्येक महिन्याला थोडी रक्कम बचत खात्यात टाका आणि अनावश्यक खरेदी टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यातल्या अडचणी कमी होतात आणि आर्थिक सुरक्षितता मिळते. टिप्स क्रमांक 7, व्यायामाला वेळ द्या. व्यायाम ही लक्झरी नाही तर गरज आहे. रोज किमान 15 ते 20 मिनिटं चालणं, योगासनं किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहतं. व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन शांत होतं आणि आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा,
निरोगी शरीरातच निरोगी मन वसतं. टिप्स क्रमांक 8, स्वच्छतेची काळजी घ्या. आपलं घर, आपलं कार्यस्थळ आणि आपलं शरीर स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. स्वच्छतेमुळे आजार दूर राहतात आणि मन प्रसन्न राहतं. दररोज घरात थोडी साफसफाई करा. वैयक्तिक स्वच्छतेला महत्त्व द्या. लहान बदल जसे की हात धुण्याची सवय, स्वच्छ कपडे घालणं हे आयुष्यात मोठा फरक निर्माण करतात. टिप्स क्रमांक 9, स्वतःसाठी वेळ ठेवा. जीवनात आपण कुटुंब, काम आणि जबाबदाऱ्या यांच्यात इतके अडकून जातो की स्वतःला वेळच मिळत नाही. पण स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. आवडते छंद जोपासा, वाचन करा किंवा फक्त शांत बसून विचार करा. हा वेळ तुमच्या मनाला ताजेतवाने करतो आणि पुढील कामांसाठी ऊर्जा देतो. टिप्स क्रमांक 10, नाती जपण्याची सवय लावा. शेवटी जीवनात सर्वात महत्त्वाचं म्हणजे नातं. मित्र, कुटुंबीय आणि सहकारी यांच्यासोबत संवाद ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही प्रेम व्यक्त करा, कौतुक करा. नाती जपल्याने मनाला शांती मिळते आणि जीवन अधिक आनंदी होतं. लक्षात ठेवा, पैसा आणि यश महत्त्वाचं आहेच, पण खरी श्रीमंती म्हणजे चांगली नाती. मित्रांनो, या 10 साध्या पण महत्त्वाच्या टिप्स तुमच्या दैनंदिन जीवनाला सोपं आणि आनंदी बनवू शकतात. वेळेचं नियोजन, आरोग्यदायी सवयी, स्वच्छता आणि नाती जपणं या गोष्टी जर आपण अंमलात आणल्या तर आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित होईल. लक्षात ठेवा, छोटे बदलच मोठा फरक घडवतात. तर आजपासून या टिप्स अंमलात आणा आणि जीवन अधिक उपयोगी बनवा.